नमस्कार. गिटार राग सफारीच्या या चौथ्या लेसनमध्ये शिकूया गिटार स्केल्स. तर ह्या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत सी मेजर फर्स्ट पॅटर्न, सी मेजर सेकंड पॅटर्न आणि डी मेजर सेकंड पॅटर्न. ओके. तर तुम्हाला नोट्स दिसत असतील. तर सी मेजर फर्स्ट पॅटर्न मी वाजून दाखवतो. आता ही स्केल मी 2 ऑक्टेव्ह वाजवले, म्हणजे मिडल ऑक्टेव्हपासून मी सुरू केले. मिडल सी, त्याच्यानंतर हायर सी. हायर ऑक्टेव्ह मी पूर्ण वाजवलाय, त्यानंतर परत मिडल सीवर मी आलोय. तर सा रे ग म प ध नि सा या प्रोसेसला म्हणतात आरोह, आणि जेव्हा आपण परत मागे येतो त्याला म्हणतात अवरोह. सा नि ध प म ग रे सा, तर याला म्हणतात अवरोह. ओके. आता आपण बघणार आहोत सी मेजरचा सेकंड पॅटर्न. हा झाला आरोह आणि आता अवरोह. त्यानंतर आहे डी मेजर सेकंड पॅटर्न. आता तुम्ही नोट्समध्ये बघत असाल तर आधी एक नोटचं नाव लिहिलं आहे, समजा सी. तर तो मी त्याच्यानंतर आहे स्ट्रिंग. तो कुठल्या स्ट्रिंगवर वाजतो आहे, कुठल्या फ्रेटवर वाजतो आणि कुठल्या फिंगरने वाजवायचा आहे. तर जो सी आहे तो फिफ्थ स्ट्रिंग, थर्ड फ्रेट, थर्ड फिंगर. हा मी पहिल्या पॅटर्नचं तुम्हाला सांगतो आहे. सो फिफ्थ स्ट्रिंग, तर 1 2 3 4 5 ही आहे आपली फिफ्थ स्ट्रिंग. 1 2 3 ही थर्ड फ्रेट, आणि हा असतो आपलं फर्स्ट फिंगर, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. सो आपल्याला वाजवायचं आहे थर्ड फिंगरने. मग फिफ्थ स्ट्रिंगच्या थर्ड फ्रेटवर थर्ड फिंगरने आपल्याला तो नोट वाजवायचा आहे. तो आहे सी किंवा सा. तसंच डी तुम्हाला दिसत असेल की स्ट्रिंग 4 आणि पुढे 0 0. तर 0 0 म्हणजे आपल्याला ओपन वाजवायचं आहे, म्हणजे कुठेही हाताने आपल्याला प्रेस करायचं, कुठलेही फ्रेट आपल्याला प्रेस करायची नाही आहे. मग असं सा रे. ई फोर्थ स्ट्रिंग सेकंड फ्रेट सेकंड फिंगर, त्याच्यानंतर एफ फोर्थ स्ट्रिंग थर्ड फ्रेट थर्ड फिंगर, जी थर्ड स्ट्रिंग ओपन, ए थर्ड स्ट्रिंग सेकंड फ्रेट, बी सेकंड स्ट्रिंग ओपन, सी सेकंड स्ट्रिंग फर्स्ट फ्रेट. अशा पद्धतीने तुम्हाला ते नोट्स वाचायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायचे. तसंच डीमध्ये पण डी फिफ्थ स्ट्रिंग फिफ्थ फ्रेट सेकंड फिंगर. मग ही झाली फिफ्थ स्ट्रिंग, ही झाली फिफ्थ फ्रेट आणि सेकंड फिंगरने आपल्याला वाजवायचं आहे. सो हे झालं डी. त्याच्यानंतर ई 5 7 4, एफ शार्प 4 4 1, जी 4 5 2, ए 4 7 4, बी 3 4 1. त्याच्यानंतर सी शार्प आहे 3 6 3 आणि डी 3 7 4. तर ही झाली डी मेजर सेकंड पॅटर्न. तर अशा पद्धतीने तुम्हाला नोट्स बघायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायचे, कुठल्या फ्रेटवर. आणि फिंगर कृपया करून चुकवू नका. जर तुम्ही नोट चुकीच्या फिंगरने वाजवलं तर ती चुकीची प्रॅक्टिस होईल. तर कृपया करून तुम्ही जे आपण फिंगर नोट्समध्ये दिलेत त्याच फिंगरने तुम्ही वाजवा. आता भेटूया गिटार राग सफारीच्या पुढच्या लेसनमध्ये. थँक्यू.